गुड मॉर्निंग. तर आम्ही आज रविवारी ना निघालो होतो देवीला जाण्यासाठी मांढरच्या काळूबाईला. तर मग मी पहाटेच उठली होती 4 वाजता. उठून ना आवरून स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आणि माझं रेडी व्हायला घेतलं. तर मी काय जुगाड केलं होता, 1 डे ट्रिप होती आमची आणि चेंज वगैरे करायला काय आम्हाला रूम वगैरे काही नव्हतं. बसमध्ये सगळं चेंज वगैरे करायचं होतं. त्यामुळं म्हटलं आपल्याला डबल ड्रेस न्यायला नको आणि देवीला जायचं तर साडी वेअर केलीच पाहिजे. त्यामुळं मग मी स्कर्ट आणि टॉप घातला आणि त्याच्यावरती साडी वेअर केली. अशा पद्धतीने देवीचं दर्शन झाल्यावर साडी काढली आणि मग ड्रेसवर होती दिवसभर ती. असं मग आम्ही 7:30ला बसमध्ये बसलो. पूर्ण बस बुक केलेली होती आम्ही सर्व मैत्रिणींनी. म्हणजे जाता जाता पुण्याच्या दगडूशेठच्या म्हणजे बसमधूनच दर्शन घेतलं, कारण दगडूशेठला आम्ही नेहमीच जातो. बसमधून दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही 8:30ला नाश्ता केला. मस्त इडली आणि चटणी नाश्त्याला होती आणि चहा घेतला एका ठिकाणी थांबून. आम्ही सर्व ह्या माझ्या वयाच्या नाही आहे, सगळ्यांमध्ये मीच लहान आहे, पण आम्ही सर्वांनी मग खूप एन्जॉय केला. कारण मी जरी लहान असली पण त्यांच्यामध्ये मी मिसळून गेली. मग बसमध्ये आम्ही डान्स वगैरे केला, गाणी बिणी एन्जॉय केली. मस्त आमचा तो दिवस खूप मस्त गेला. त्यानंतर आम्ही देवीच्या तिथे आलो आणि पाऊस चालूच होता, खूप जोरदार नव्हता पण चालूच होता. वातावरण इतकं सुंदर होतं, इतकं छान धुकं होतं. वरती ना काही दिसतच नव्हतं बिलकुल, असं नाही का मंदिराचं नाव वगैरे, माणसं एकमेकांना दिसायची नाही वरती, एवढं धुकं होतं. त्याच्यानंतर आम्ही देवीसाठी एक ओटी घेतली, मस्तपैकी हिरवी साडी वगैरे, गजरा, नारळ, ओटीचं सगळं साहित्य घेतलं आणि वरती गेलो. मग मला बांगड्या पण भरायच्या होत्या, बांगड्या पण घेतल्या आम्ही तिथं. मग छान आम्ही फोटो रील्स वगैरे काढल्या आणि मग नंतर आहे ना तिथं VIP दर्शनासाठी तिथं 200 रुपये एकाचा पास होता. पण आम्ही ना लाईनीत उभं राहून दर्शन घेतलं. मग छान असं दर्शन वगैरे झालं. अर्धा तास लाईनीला लागला असेल आम्ही. मग दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर तिथं काय आम्हाला व्हिडिओ काढण्याला परमिशन नव्हती. मग शेजारीच मांगूरबाबाचं मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग रिटर्न यायला निघालो. तर परत तिथं ज्यांनी नवस वगैरे केलं ते देवी असं घेऊन वगैरे येतात. त्याच्यानंतर आम्ही वाईच्या गणपतीला आलो. त्याच्यानंतर आम्ही फडणवीस वाडा बघायला गेलो. तिथं छावा मूवीचं शूटिंग झाले. पण फडणवीस वाड्याच्या बॅक साईडला आहे ना महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. तिथंच आम्ही चाललो होतो नदीच्या कडेला. खूप छान व्ह्यू होता आणि मस्त वाटत होतं. वातावरण पण छान होतं, थोडा थोडा पाऊस येत होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळपासून जेवण नव्हतं केलं, मग नाश्त्याला थांबलो. मिसळ खाल्ली, कारण आम्हाला 4:30-5 वाजले होते, म्हणजे जेवणाचा टायमिंग नव्हता म्हणून मिसळ खाल्ली. आणि रिटर्न येताना एक खूप सुंदर मंदिर दिसलं, त्याचं मी थोडंसं शूट केलं आणि असं संपलं आजचं दिवस. बाय बाय.